यानंतर एक मोठी बातमी समोर येतेय। जीवे मारण्याची धमकी देऊन लुटणाऱ्या दोघांना अटक करण्यात आली आहे। पुण्यातील येरवडा पोलिसांकडून 2 आरोपींना अटक करण्यात आली आहे। एका दुचाकीसह 15,000 रुपये सुद्धा जप्त करण्यात आलेले आहेत। रस्त्यावर फोनवर बोलत असलेल्या व्यक्तीला जीवे मारण्याची धमकी देऊन लुटणाऱ्या दोघांना अटक करण्यात आलेली आहे। येरवडा पोलिसांनी 2 आरोपींना अटक करून एक दुचाकी आणि 15,000 रक्कम जप्त केली आहे। निखिल शशिकांत काळे, अय्यान नासिर शेख असं अटक केलेल्या आरोपीची नावं आहेत। गेल्या काही दिवसांपासून रस्त्यावर एकटा व्यक्ती दिसला की दोघे दुचाकीवर येऊन रोख रक्कम लुटत असल्याची माहिती पोलिसांनी दिली। तर मोठी बातमी आपण पाहतोय। गेल्या काही दिवसांपासून रस्त्यावर एकटा व्यक्ती दिसला की दोघे दुचाकीवर येऊन रोख रक्कम लुटत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे आणि या दोघांना पोलिसांकडून अटक करण्यात आलेली आहे। एक मोठी बातमी समोर येतेय। कावड यात्रेतील डीजेच्या धडकेत एकाचा मृत्यू झालाय। शनिवारी सायंकाळच्या सुमारास ही घटना घडली। हिंगोलीच्या डिग्रस कराळे फाटा येथील ही घटना आहे। यानंतर एक मोठी बातमी पाहूयात। प्रकल्प बाधितांच्या नावाखाली सरकारची घोर फसवणूक करण्यात येते। कोट्यावधींच्या घोटाळ्याची माहिती लोकशाही मराठीच्या हाती आली आहे। मुंबई अहमदाबाद हायस्पीड रेल्वेच्या कामात अधिकाऱ्यांचा गैरव्यवहार, सॅटेलाइट सर्व्हेची कागदपत्रे दाखवण्यास अधिकाऱ्यांची चालढकल पाहायला मिळते। आपल्याकडनं जी माहिती भेटली आहे त्यामध्ये बुलेट ट्रेन मधले घरांना मोबदल्याच्या बाबतीमधली एक तक्रार आपल्या हेड ऑफिसला आलेली आहे। सध्या स्थितीत जे मी आमचे लँड एक्विजिशन ऑफिसर आणि बुलेट ट्रेनचे अधिकारी यांच्याकडनं माहिती घेतली त्यातनं असं दिसतोय की 131 घरांना त्यांनी मोबदला दिला आणि डिमॉलिश केलेली आहे। या सर्व प्रकरणाची योग्य ती चौकशी करून आपण जे सर्व डिटेल्स आहे आणि जर काही चुकलं असेल तर कारवाई करण्याचेही आदेश दिलेले आहेत आणि निश्चित यामध्ये आम्ही सखोल चौकशी करून हा विषय मार्गी लावू। मी परवाच लोकशाही न्यूज चॅनल ही बातमी चालल्यानंतर तातडीने जिल्हाधिकाऱ्यांकडून अहवाल मागितला। खोटे मूल्यांकन करून त्या ठिकाणी खोटे घर उभे करून खोटे गोठे उभे करून त्या ठिकाणी जास्तीत जास्त पैसे लाटण्याचा जो प्रयत्न केला असा जो आरोप होता त्याबद्दल जिल्हाधिकाऱ्यांनी चौकशी सुरू केली आहे। विभागीय आयुक्तांनी चौकशी सुरू केली आहे। त्याचा रिपोर्ट या आठवड्यात येईल। मी या ठिकाणी तो रिपोर्ट आपल्याला सांगेल। तर याच प्रकरणासंदर्भात लोकशाही मराठीचे स्थानिक प्रशासनाला काही सवाल आहेत। पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। मुंबई अहमदाबाद हायस्पीड रेल्वे प्रकल्पात नक्की किती लोक प्रकल्प बाधित आहे? प्रकल्प बाधितांचे रहिवाशी दाखले, त्यांची घरपट्टी, संबंधित सर्व कागदपत्रांची खातरजमा केली गेली आहे का? प्रकल्प बाधितांना कोणत्या निकषावर मोबदला देण्यात आलाय? बुलेट ट्रेनच्या मार्गावरील बाधित बांधकामाबद्दल किती सर्वेक्षण करण्यात आलेली आहे? प्रकल्प बाधितांच्या मोबदल्याची मूळ कागदपत्र दाखवण्यास अधिकाऱ्यांची टाळाटाळ काय आहे? सर्वेक्षणादरम्यान काढलेली जमिनीची आणि बांधकामाची जिओ टॅग केलेली छायाचित्र किंवा व्हिडिओ रेकॉर्डिंग सार्वजनिक का करत नाहीत? ज्या प्रकल्पग्रस्तांच्या घरांना मोबदला मंजूर करण्यात येऊन जी घरं निष्कासित करण्यात दिरंगाई का? लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।